अगदी एक्झॅक्ट पास्ट म्हणजे मी बघते ना, की हे जे तू म्हणतेस ब्रेकअप्स होतात, व्हॉटएव्हर, म्हणजे त्यांना एक आवडलं नाही म्हणून दुसरा. मग 2-3दा असं झालं, की त्यांना वाटतं नकोच मला. आय एम नॉट मेंट फॉर दिस. आणि मग ह्या मेमरीजमुळे नवीन रिलेशनशिपमध्ये जेव्हा ते शिरतात, तेव्हा त्यांनी कसं शिरावं, की म्हणजे आपण वी आर कमिंग टू दॅट, की ही टॉक्सिक न होता पॉझिटिव्ह होईल आणि मग हळूहळू ग्रोथ येईल. तर ते 2-3दा अनुभव असे आल्यानंतर, कारण बऱ्याच हल्ली मी सगळीकडे बघते. ब्रेकअप्स होतात एक कारण आहे की तुम्हाला डील करता येत नाही आहे नातं. नातं सांभाळायचं कसं ह्याचं टेक्निकच तुम्हाला माहिती नाही आहे, राईट? मग ते शिका. अगदी सोपं आहे, पण ते शिका. त्यावर काम करावं लागेल 100%. नंबर 1. नंबर 2, स्वतःला आधी पहिलं काम करून ओळखा की माझ्यामध्ये काय लूप होल्स आहेत, माझ्यामध्ये काय लॅक्युनाज आहेत. जर मी क्विक जजमेंटल असेन तर मी समोरच्याला नाही ना ब्लेम करू शकत. आधी स्वतःवरती काम केलं का तुम्ही? ब्रेकअप तुमचे झालेत ना, 3 झाले असतील, 4 झाले असतील, तर स्वतःवर काम करणं तेवढंच अंडरलाईन इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही तो बॅकलॉग घेऊन समोरच्याला डेट करताय. मग ते पॅटर्न रिपीट होत राहतील. पॅटर्न रिपीट होणार आणि मग तुम्ही म्हणा अरे परत ब्रेकअपच होतोय. अरे पण तुझ्यातर्फे तू हिलिंगच केलं नाही आहेस ना. यू हॅवंट हील्ड युअर सेल्फ. अँड इफ यू हॅवंट हील्ड युअर सेल्फ, तुझं हे व्हर्जन कोण माणूस सहन करेल? कारण मे बी त्याचा ब्रेकअप असेल झालेला किंवा भरपूर झाले असतील किंवा नसेलही झाला. तो फ्रेश असेल तर तो घाबरेल नाही का तुला? कारण ब्रेकअप नसलेली एक केस सांगते. ती मुलगी इतकी पॉसेसिव्ह होती त्या मुलाची. शी यूज टू क्लिंज हिम लाईक एनिथिंग. इतकी मागे लागायची त्याच्या. शेवटी त्याने 1.5-2 महिन्यामध्येच तर गायब झाला. अशी मुलगी नको मला. सगळं चांगलं, करिअर सुपर्ब, एकदम छान, म्हणजे अबाउट टू काही वेडिंग वगैरे आपण करायचं का इतकंपर्यंत त्यांचं बोलणं पण झालेलं होतं. अगदी 1.5 महिना डेटच करत होते फक्त, ना रिलेशनशिपमध्ये सिरियस आलेले. पण स्टील ती इतकी पॉसेसिव्ह झाली ना त्याची, कारण तिने स्वतःवर काम केलेलं नव्हतं. पण मग सुरुवातीला सेटिंग ऑफ एक्सपेक्टेशन्स करायला हवं का? असायला पाहिजेत. अपेक्षा तर ठेवायलाच पाहिजेत तुम्ही. अपेक्षा इज अ गुड थिंग. पण मग अपेक्षा बदलत जातात नंतर ॲज अ ओव्हर अ पिरियड. दॅट इज आय मीन इट्स अ फ्लो ऑफ लाईफ ना. अपेक्षा बदलणार, नक्कीच बदल. आज माझी डेट करताना जी अपेक्षा आहे ती माझी मॅरिड वेडिंग झाल्यानंतर, म्हणजे लग्न झाल्यानंतर माझी ती अपेक्षा नसेल, किंवा लग्नाच्या आधी बोलणी होत असताना माझी ती अपेक्षा नसेल ना. माझी अपेक्षा दुसरी असेल. सो अपेक्षांची शिडी आहे किंवा अपेक्षा अपग्रेड करतो आपण. दॅट इज अ गुड थिंग. पण वन्स यू आर देअर फॉर इच अदर, this expectation will start coming down and you will start accepting each other. So expectation खाली येणं आणि ॲक्सेप्टन्सवरती जाणं हे मंत्र आहे. आणि त्यासाठी तू कोच करतेस? त्यासाठी मी पूर्ण जर्नी त्यांना करायला कोचिंग आणि मेंटरिंग करते. सो लेट मी जस्ट टेल यू, आय हॅव सेव्ड माय रीमॅरेज टू सेव्ह युअर मॅरेजेस. आय हॅव सेव्ड माय रीमॅरेज. अगेन आय वुड अंडरलाईन इट. To save their marriages. And that's what my mission is. मी उगीच नाही बोलत आहे. नाही, ते तुझी जी तळमळ आहे ती दिसतेच आहे. म्हणजे पूर्वी कसं, म्हणजे मी जे बघते मागच्या जनरेशनमध्ये किंवा त्याच्या मागच्या जनरेशनमध्ये, की तुमचं पटत नसेल तरी आयुष्यभर मरेपर्यंत त्याच पार्टनरबरोबर राहायचं. मग हळूहळू डिवोर्स वाढायला लागला आणि आता त्या डिवोर्सची जागा ब्रेकअप्सनी घेतली मिलेनियल्समध्ये, नाही का? करेक्ट. की तुझं माझं जमत नाही, चला बाय बाय, टाटा. खूप सोपं आहे. खूप सोपं झालंय. गिव्हिंग काय आहे? गिव्हिंग अप इज व्हेरी इझी. होल्डिंग ऑन रिक्वायर्स पेशन्स. But nobody wants to do that. इफ यू डोंट वॉन्ट टू डू का दॅट, इट्स करायचं युअर मी? लाईफ, प्लीज करा. पण त्याच्यातनं मार्ग मिळतोय का? कारण नंतर पुढे जाऊन असं होत आहे की जस्ट मार्केटमध्ये ऑप्शन्स आहेत म्हणून ते ल्यूर होत आहे की कुठेतरी ह्याच्यापेक्षा चांगला मिळेल. इन दॅट होप यू आर ॲक्च्युली ब्रेकिंग अ रिलेशनशिप. मी असं म्हणणारच नाही आहे की टॉक्सिक आहे तर रिलेशनशिप कंटिन्यू करा, अजिबात मी म्हणणार नाही. पण कुठेतरी ठोकताळे पाहिजेत की नाही. टॉक्सिसिटी म्हणजे 1, 2, 3, 4 गोष्टी. तर ह्या 4 गोष्टी मी सहन करणार नाही, हे मी आधीच रिलेशनशिप स्टार्ट करताना सांगून देईन की मला व्हर्बल अब्यूज नाही जमत, मला फिजिकल अब्यूज नाही चालणार. अगदी चुकीचा असेल, छोटासा असेल तरीसुद्धा मी नातं तोडेन किंवा मी ह्याच्यामध्ये नाही अग्री करणार. मला हे असं सायलेंट ट्रीटमेंट नाही आवडत. जे काही आहे ते खूप भडास नको, तू इंट्रोवर्ट आहेस तर, पण निदान काहीतरी बोलावं लागेल तुला. वी हॅव टू कम ऑन अ सेम पेज. ह्या सगळ्या अटी नात्यात पडतानाच, म्हणजे रादर ते क्रिएट करतानाच तुम्ही सांगायला पाहिजेत.
तुम्हाला इतकं प्रेम हवी होतं आणि त्याच्यात म्हणून म्हटलं ना, स्मार्टनेस नको करिअरला असावा, तो प्रोफेशनली नक्की असावा. मग पर्सनली काय एवढे मूर्खासारखे वागता तुम्ही आंधळे होऊन? कुठेतरी डोळसपणा यायला पाहिजे की नाही? यूज दॅट एनर्जी. यू हॅव दॅट स्मार्टनेस. यू आर द स्मार्टेस्ट जनरेशन ॲक्च्युली. म्हणून तर मी अडोर करते तुम्हाला. पण असं म्हटलं जातं की काही वर्षांनी म्हणजे मे बी अजून एक 15-20 वर्षांनी मॅरेज ही इन्स्टिट्यूशनच नसेल. पीपल विल नॉट गेट मॅरिड. असं आहे का? प्लीज डोंट गेट मॅरिड. असं तू मी सांगतेस? सांगतेय, नका ते उद्योग करू. कोणाकरता करताय? आईबाबांसाठी, मावशी आत्यांसाठी, फ्रेंड्स करता, सो कॉल्ड मॅरिड पाहिजे म्हणून. नका न करू. प्लीज डोंट गेट मॅरिड. नो नीड ऑफ दॅट. मॅरेजेस आर आउटडेटेड. मगाशी मी काय सांगितलं, अँड वेडिंग्ज आर इन. आपण अजून तिथपर्यंत नाही आलो. पण हा जो मुद्दा तू मगाशी म्हणालीस आत्ता, की इतकं सगळं मार्केटमध्ये एवढे ब्रेकअप्स का होत आहेत, कारण सगळाच माइंडसेट असा झाला आहे की ह्याच्यापेक्षा चांगला मला मिळेल. आणि हे झालं आहे म्हणून मी म्हटलं ना, छोट्याशी छोटी गोष्टसुद्धा. आता टॉक्सिसिटी मी म्हटलं, हे 4 मुद्दे आहेत जे मी सहन नाही करणार. पण ह्या व्यतिरिक्त एखादा माणूस ब्लास्ट होऊ शकतो की नाही कधीतरी. दॅट डझंट मेक हिम अ बॅड पर्सन. राईट राईट. एखादा माणूस त्या भरात येऊन चिडू शकतो. एखाद्या माणसाला जर का किंवा कोणी असेल पार्टनरपैकी, मुलगा मुलगी कोणी असेल, चीड आली तर ती तिथून निघून पण जाऊ शकते. डझंट मेक दॅट पर्सन अ बॅड पर्सन. राईट. यू आर जजिंग द पर्सन. यू आर हॅव्हिंग दॅट क्विक जजमेंट की अरे हे झालं, मग पुढे जाऊन ही व्यक्ती अशीच करणार की काय मला, पुढे जाऊन हा मला असाच बिहेव करेल की काय माझ्याबरोबर. अरे का सगळे इल्युजन्स का क्रिएट करताय तुम्ही? दॅट्स अ पर्सिव्ह रियालिटी. आणि ही तुमची आतली भीती आहे, त्याची रियालिटी नाहीच आहे किंवा तिची रियालिटी नाहीच आहे. ती मे बी आत्ता चिडली आहे, हक्कानी चिडली आहे म्हणून ती म्हणाली असेल आत्ता आपण काही बोलूया नको, मी निघते इथून. पण डझंट मीन की ती तुझ्या आईवडिलांचा पण तसाच अपमान करेन. कळतंय ना मी काय म्हणते? दिस इज वॉट द थिंग इज. यू आर क्विकली जजिंग अँड विथ दॅट क्विक जजमेंट यू आर क्रिएटिंग अ पर्सिव्ह रियालिटी अँड यू आर जस्ट टेकिंग अ डिसिजन की अरे नाही हे नाही पटणार आहे बाबा. मग हे नाही पटणार आहे तर मग नको त्याच्यापेक्षा नकोच बाबा, मी चालले काही निघून. नको बस. आणि मग ते घोस्टिंग किंवा ते सगळ्या गोष्टी किंवा डिसअपिअर होणं, तोडणं, ब्रेकअप, हे सगळे उद्योग येतात. ह्याच्यात तुमची स्वतःची आतली भीती आहे बिकॉज यू आर नॉट कॉन्फिडंट ऑन युअर सेल्फ. म्हणजे मला दिसतंय ते असं की काही झालं तरी शेवटी करेक्शन आपल्यात करायचं आहे. करायलाच हवं आहे, दुसरा ऑप्शन नाही आहे. असेल तर मला सांगा. यू कॅन प्रूव्ह मी रॉंग. अगेन आय एम सेइंग. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनल